Hello student, welcome to Rudra coaching classes. Today we are going to learn practice set 9 from the lesson multiplication and division of integer. तर आज आपण इयत्ता 7वीच्या पुस्तकातील प्रॅक्टिस सेट 9 अभ्यासणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. क्वेश्चन नंबर फर्स्ट सॉल्व. त्यातला 1 आहे -96 डिवाइडेड बाय 16. -96 डिवाइडेड बाय 16. आता हे काय करायचे, -96 डिवाइडेड बाय 16 म्हणजे 96 आणि 16 हे जे नंबर्स आहेत ते कोणत्या टेबलमध्ये येतात हे आधी पाहायचं आहे. तर 96 आणि 16 दोन्ही पण नंबर 16च्या टेबलमध्ये येतात. तर पहा -96 डिवाइडेड बाय 16 अँड 16 डिवाइडेड बाय 16. -96 डिवाइडेड बाय 16 म्हणजेच 96 ला जर 16 ने काय केलं, डिवाइड केलं म्हणजेच 16च्या टेबलमध्ये 96 कोणत्या नंबरवर आहे ते पाहूया, कोणत्या प्लेसवर आहे. 16 6 जा 96 अँड 16 1 जा 16. आता ह्यापैकी एकाला मायनसचं साइन आहे म्हणून आपण हे साइन काय करूया, असं मध्ये देऊया. ठीक आहे. हां, याचा जो डिनोमिनेटर आहे तो 1 आहे म्हणून येणारे आन्सर काय येणार आहे, आपण 1 ग्राह्य धरत नाही म्हणून येणारे आन्सर आहे 6 -6. नेक्स्ट पहा 98 डिवाइडेड बाय -28. 98 डिवाइडेड बाय -28. तर ह्याच्यामध्ये पण दोघांपैकी एकाला काय आहे, मायनसचं साइन आहे. तर 98 आणि 28 कोणत्या टेबलमध्ये येतात, तर दोन्ही पण 14च्या टेबलमध्ये येतात म्हणून 98 डिवाइडेड बाय 14 अँड -28 डिवाइडेड बाय 14. आता 98 ला जर 14 ने डिवाइड केलं तर आन्सर 7 अँड 28 ला जर 14 ने डिवाइड केलं तर आन्सर येणार आहे 2. तर ह्याच्यापैकी एकाला मायनसचं साइन आहे म्हणून येणाऱ्या आन्सरला पण काय येणार आहे, मायनसचं साइन येणार आहे. डिव्हिजन आणि मल्टिप्लिकेशनचा रूल आहे की जर दोन्ही नंबर पैकी एका नंबरला जर मायनसचं साइन आलं तर येणाऱ्या उत्तराला म्हणजे येणाऱ्या आन्सरला पण काय येतं, मायनसचं साइन येतं. तर पहा -51 डिवाइडेड बाय 68. 51 आणि 68 कोणत्या टेबलमध्ये येतात ते पाहायचंय. 17च्या टेबलमध्ये येतात ते. 51 डिवाइडेड बाय 17. 68 डिवाइडेड बाय 17. तर पहा 51 ला जर 17 ने डिवाइड केलं तर 17 3 जा 51, 17 4 जा 68. आता ह्याच्यापैकी एकाला मायनसचं साइन आहे म्हणून येणाऱ्या आन्सरला पण मायनसचं साइन येईल. इथे पण आपण 7/2 इथे मधोमध मायनसचं साइन देऊन घेऊया. 38 डिवाइडेड बाय -57. 38 डिवाइडेड बाय -57. आता 38 आणि 57 कोणत्या टेबलमध्ये येतात, तर दोन्ही पण 19च्या टेबलमध्ये येतात. मग 38 डिवाइडेड बाय 19 -57 डिवाइडेड बाय 19. 38 ला जर 19 ने डिवाइड केलं तर 19 2 जा 38, 19 3 जा 57. एकाला दोन्हीपैकी एकाला मायनसचं साइन आहे म्हणून येणाऱ्या आन्सरला पण मायनसचं साइन येईल म्हणजे -2/3. -85 डिवाइडेड बाय 20. 85 डिवाइडेड बाय 20. आता इथे 85 आणि 20 कोणत्या टेबलमध्ये आहेत ते पाहायचं. तर
असं जर पटकन समजलं नाही तर पाहूया आपण. इथे 5 आणि इथं 0 आहे, याचा अर्थ ह्या दोघांना पण काय होणार आहे, 5 ने डिवाइड होणार आहे. तर मग दोघांना पण 5 ने डिवाइड होणार आहे, म्हणजे -85 डिवायडेड बाय 5 अँड 20 डिवायडेड बाय 5. 85 ला जर 5 ने डिवाइड केलं तर आन्सर येणार आहे 17. 17 5 जा 85 आणि इथे येणार आहे 4. दोघांपैकी एकाला मायनसचं साइन आहे, म्हणून येणाऱ्या आन्सरला पण काय येणार आहे, मायनस, म्हणजे -17/4. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण. -150 डिवायडेड बाय -25. आता इथे दोघांना पण मायनस मायनस आहे, तर पाहूया आपण. तर 150 अँड 25 कोणत्या टेबलमध्ये येतात, 150 डिवायडेड बाय 25 मायनस 25 डिवायडेड बाय 25. 25 6 जा 150 अँड 25 1 जा 25. तर इथं दोन्हीला पण दोन्ही नंबर्सला मायनस आहे, म्हणून येणारे आन्सर काय येणार आहे, प्लस येणार आहे, +6. इथे पहा 100 डिवायडेड बाय 60. 100 डिवायडेड बाय 60. आता इथे दोन्ही पण 0 आहे, म्हणजे ह्या 0ला हा 0 जाईल. पुढे आलं 10/6. आता 10 आणि 3 कोणत्या टेबलमध्ये आहेत ते आपल्याला पाहिजे, दोन्ही पण 2च्या टेबलमध्ये. 2 10 डिवायडेड बाय 2 अँड 6 डिवायडेड बाय 2. 2 5 जा 10, 2 3 जा 6. आन्सर इज 5/3. 9/-54. 9 आणि 54 दोन्ही पण 9च्या टेबलमध्ये आहे, म्हणजे 9 डिवायडेड बाय 9 -54 डिवायडेड बाय 9. 9 1 जा 9, 9 6 जा 54. याच्यापैकी एकाला मायनस आहे, म्हणून येणाऱ्या आन्सरला काय येणार आहे, मायनसचं साइन येणार आहे, -1/6. 78 डिवायडेड बाय 65. आता 78 आणि 65 कोणत्या टेबलमध्ये आहे, 13च्या. 78 डिवायडेड बाय 13 अँड 65 डिवायडेड बाय 13. 13 6 जा 78, 13 5 जा 65. दोघांना पण प्लस प्लस आहे, म्हणून येणाऱ्या आन्सरला प्लस येणार आहे, म्हणजे 6/5 आन्सर आहे. -5 डिवायडेड बाय -315. आता इथं 5 आहे आणि इथं पण 5 आहे, म्हणजे दोघांना पण 5 ने भाग जाणार आहे. -5 डिवायडेड बाय 5 अँड -315 डिवायडेड बाय 5. तर 5 1 जा 5 आणि 315ला जर आपण 5 ने डिवाइड केलं, करून पाहूया. इथे 5 6 जा 31. इथे आले 5 3 जा 15, म्हणजे आन्सर आलं 63. जर 315ला जर 5 ने डिवाइड केलं तर आन्सर येतं 63. तर इथे दोघांना पण मायनस मायनस आहे, म्हणून येणाऱ्या आन्सरला प्लस येणार आहे. आन्सर इज 1/63. तर आपण प्रॅक्टिस सेट 9 हा 9 मधला क्वेश्चन नंबर 1 सॉल्व केलेला आहे. जर तुम्हाला ही मेथड थोडीशी अवघड वाटत असेल तर कमेंट करून सांगा, मी तुम्हाला दुसऱ्या मेथडनी हे सॉल्व करून देईल. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, तसेच लाईक आणि शेअर करायला